कशिवले 11 असे या नक्कीच मुकेश कशिवले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला बघायला एका साईडला बघायला मिळेल, दुसऱ्या साईडला कशिवले संघ आपल्याला बघायला मिळेल. भरपूर चांगली मॅच असेल, यातील मात्र शंका नसेल. तर याच दरम्यान गोटेकर गावातील उद्योजक समाजसेवकांची समीर दादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. समीर दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर नितीनजी विशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वागत असेल. ओपनिंग पेयर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं बंधनकारक असेल. नेक्स्ट मॅच खर्डी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट टीम गुटीगर बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र शंका नाहीये. एका बाजूला जय हरी क्रिकेट टीम रांजनोली पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला दत्तकृपा स्पोर्ट्स कशिवले असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतीये. भावेश आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या सोबतीला जर विचार केला तर विशाल आपल्याला पाहायला मिळतील. ओपनिंग जोडी ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. कशिवले 11 जे हरी क्रिकेट टीम रांजनोली. मुकेशजी कशिवले यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला दत्तकृपा स्पोर्ट्स क्लब कशिवले असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नेक्स्ट मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर ब त्यांचे विपक्ष खर्डी असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मॅचला तर सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. मॅचला होती सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. बॉलिंग मार्क वरती विकी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन तयार होत आहेत. पहिलाच बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. चेंडू निघून चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर स्टेपिंग मे बी नो बॉल असू शकतो, मात्र इथे आपण पाहतोय नो आणि त्यावरती आलेला चौकार लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा येतोय. वरती आम्ही त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अमित भांडे त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. अनिलजी बांगर उद्योजक समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतील आणि चेतनदादा शेलार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेतनदादा शेलार हे नाव विसरून कसं चालेल, कारण प्रगती चषकाचा पहिल्या सीझनचा मानकरी असलेला संघ शेलार मामा 11 जय जलेश्वर वाडेकर त्या संघाचे पुरस्कर्ते होते. चेतनदादा शेलार
दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. माजी सरपंच खडोली ग्रामपंचायत, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. टीमची टोटल 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस लो व फुल टॉस बॉल, त्यावरती पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न, मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. कुठे ना कुठे लेट स्टार्ट पाहायला मिळालं रनिंग बिटवीन द विकेट साठी. स्ट्रायकिंग एंड वरतून फलंदाजाने जर अप्रोच दाखवला असता कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र अप्रोच पाहायला मिळाला नाही. चेंडूपर्यंत लक्ष गेलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू होता, इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू निघून चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4, येतोय चौकार. तेजस आपल्याला पाहायला मिळतात कशिवले संघाचे. त्यांनी जर कॅच घेतली तर भरत शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तेजस पाटील कशिवले टीमचा, यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. रवीजी चक्रनारायण साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खडोली शहर प्रमुख आहेत. इथे फिल्डरच्या माध्यमातून होती मिस्टेक, चुकीला माफी नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय. लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा सिक्सर. टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. बिनबाद 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक नो बॉल वरती आलेला चौकार आणि त्यानंतर धावा थांबायचं नाव घेत नाहीयेत. ऑन गोईंग मॅच. दत्तकृपा क्रिकेट क्लब कशिवले आणि त्यांचे विपक्ष कशिवले 11, JRE क्रिकेट टीम रांजणोली. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे देखील फुल लेंथचा चेंडू, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळेल. बॉल चाललाय वाडिश लॉंगॉनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी येतोय. हा ह्यूज आणि मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग हिट सिक्सर. सो मच. 22 धावा धाव फलकावरती बिनबाद 22 धावा पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे टिचकी मारून फुग्यातून हवा काढावी अगदी तशीच टिचकी मारून नाही तर मोठे स्ट्रोक घेऊन कशिवले टीमची हवा काढताना पाहायला मिळतोय संघ. आपण पाहतोय JRE क्रिकेट टीम रांजणोली. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काव कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जी मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये देखील ढोंडा वडवली संघ ज्यावेळेस मॅच खेळत होता 24 पहिल्या षटकामध्ये धावा होत्या. प्रज्वल दळवीच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा आणि त्यानंतर 10 धावेंमध्ये 10 विकेट गेल्या. 34 वरती संघ ऑल आउट झाला होता. अशी पतझड जी मात्र झाली होती. रिव्हर्स अटेम्प्ट लाऊड अपील केली जाते आउटसाइड ऑफ की आउटसाइड लेग हे पाहणं महत्वाचं होतं. मात्र इथे आपण पाहतोय लेगबायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचतीये बिनबाद 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाई जी मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. उद्योजक, समाजसेवक तसे माजी सरपंच साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे अनिलजी बांगर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतर जर पाहायला गेलं दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची
ओळख आहे चेतनदादा शेलार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मागच्या सीझन एडिशन अर्थातच प्रगती चषकाचा मानकरी ठरलेला संघ शेलार मामा 11 जय जलेश्वर वाडेकर ज्या संघाने गोरसे ब सारख्या बलाढ्य संघाला हरवलं होतं त्या संघाचे पुरस्कर्ते चेतनदादा शेलार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यानंतर शहर प्रमुख शिवसेना रविदादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे देखील सर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. उद्योजक समाजसेवक असतील जयेशदादा कांबळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं देखील सर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. रुपेश बॉलिंग मार्क वरती येतात. वेळ वाचवणं अशी मात्र गरजेचं असेल. नेक्स्ट मॅच खर्डी विपक्ष आई गावदेवी क्रिकेट क्लब गोटेगरबी. चला वे वाचवणं गरजेचं राहील. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला पाहायला मिळतोय. भावेश बॅट मधून निघाला तगणीच्या ज्वाळा बाहेर पडेला तोफेचा गोळा 4 धाब्यांसाठी येतोय. रिव्हर्स सेट स्विच इट मॅसिव्ह हिट स्वीट इट चौकार. आज भरत शेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून तेजस पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर कॅच कंप्लीट केली तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज भरत शेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. तेजस पाटील यांच्यासाठी असेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. रुपेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमक पवित्र आजमावला जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. कोण अलग दृष्टिकोन तोच. याआधी देखील याच रिझन मधून याच प्रकारचं स्ट्रोक आणि धावा देखील त्याच प्रकारच्या अर्थातच बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार फलंदाजाच्या माध्यमातून. धावफलकावरती आहेत 32 विदाउट लॉस ऑफ विकेट. बिनबाद 32 धावा. 4 चेंडू 17 धावा विशाल. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू 13 धाव्यांवरती भावेश आपल्याला पाहायला मिळतील. मुकेशजी कशिवले यांनी पुरस्कृत केलेला संघ जे आर क्रिकेट टीम राजनोली मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट होता. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय डॉटबॉलची समाप्ती होती. सुटकेचा निश्वास हा डॉटबॉल घेऊन देईल कारण बॅक टू बॅक मोठे फटके लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे डॉटबॉल पर्सेंटेज देखील वाढणं गरजेचं आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे कशिवली टीमच्या माध्यमातून ही मॅच कधी सरकेल त्यांना देखील कळणार नाही आणि त्यामुळे डॉटबॉल किंबहुना विकेट येणं गरजेचे. मात्र स्लोवर वन चेंडू होता आणि त्याला पिक केलंय. बॉलला पाठवलंय फाईन लेग मधून सीमारेषा पलीकडे हुक केलेला स्ट्रोक भावेशाबाद मधून येतोय हा सिक्सर. गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतीये. स्लोवर वन शॉर्टर वन आणि त्यामध्ये आउटसाइड लेग हा चेंडू होता. जरी सोडला असता तरी देखील वाईड बॉल झाला असता. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून. 7 चेंडू 19 वरती खेळतोय. यावेळेस क्विक वनचा वापर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. या षटकामध्ये रुपेशची गोलंदाजी आपण पाहतोय थोडीशी महागडी पाहायला मिळते. नो डाऊट ॲट ऑल. पहिल्या षटकामध्ये देखील विकी यांनी महागडी गोलंदाजी केली. त्याच अनुषंगाने पाहायला गेलं तर मोमेंटम अजूनही बॅटिंग करणारे जे आर क्रिकेट टीम रांजणोली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो जिथे 38 धावा धावफलकावरती आहेत. इथे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल चांगला आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी येतोय सिक्सर. 2 षटकांची समाप्ती. बिनबाद 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
2 षटकांची समाप्ती आणि 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हटलं जातं ना की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट एट ऑल सध्याच्या स्थितीला धावसंख्या चांगली बनतीये. बॅटिंग करणारा संघ अर्थातच JRA क्रिकेट टीम राजनोली या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आहे. मात्र संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे. अशा परिस्थितीमध्ये संघासाठी मी चांगली गोलंदाजी करेल ही मानसिकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा मात्र दाखवण्यात आला गोलंदाजावरती. मात्र विश्वासाला साजेशी कामगिरी अजून तरी होत नाहीये. पहिलाच बॉल आणि त्यावरती जर पाहायला गेलं तर अव्वांतरची धाव पाहायला मिळते. टीमची टोटल 45 धावा. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. काटेकी टक्कर असलेले सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंकाच नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, थोडेसे शफल झाले आणि फुलरलेनच्या चेंडूला यॉक करून बसले. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने 46. नेक्स्ट मॅच खर्डी विपक्ष गोटी गरबी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. सेहेचाळीस धावा आहेत स्कोरबोर्ड वरती बिनबाद. 46 धावा. या धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील. रिव्हर्स तर अटेम्प्ट होता, मात्र आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चुकीची गोलंदाजी होती. वंश नो डाऊट एट ऑल. एक डॉट बॉल आला, एक सिंगल आले, मात्र 2 वाईट बॉल देखील आलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 44 धावा पाहायला मिळाल्या. लोवा फुलटॉस ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता आणि ते आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट होत आहे तिथे देखील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने 49 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 49 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी सुरू आहे. गणेश यांची उपस्थिती आपण पाहू शकतो. वेलकम गणेश, आपलं सरचे स्वागत. यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. मिड ऑन मध्ये फिल्डिंग चांगली होती. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, मात्र आपण पाहतोय इथे सिंगल धाव कंप्लीट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. बिनबाद 50 धावा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. वंशचं हे षटक चांगलं पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतोय वंश. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. केचून मारलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल निघून चाललाय. लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावेसाठी येतोय. फलंदाज आपण पाहू शकतो विशालचा तडाखा. चेंडू सीमा पार, सिक्सर. मॅच सिक्सरच्या मदतीने टीमची टोटल अब तक 56 पाहायला मिळेल. बिनबाद 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपण पाहू शकतो. 30व्या षटकामधील चांगली फलंदाजी पाहायला मिळतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तहलका मचवतीये. विशाल 6 चेंडू 24 धावा, 12 चेंडू 28.
भावेश पाहायला मिळतात. अजून एक मोठा स्ट्रोक, यावेळेस देखील बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा सिक्सर. 3 षटकांची समाप्ती बिनबाद. 62 62 धावा धावफलकावरती आहेत. कॅमेरामॅन थोडस कॅमेरा रोल करायचं आहे व्यासपीठाच्या जवळ. शुभ सन्मान आपण करणार आहोत उद्योजक, समाजसेवक आणि त्या सोबतीला भावी सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके अनिलजी बांगर साहेबांचं शुभ सन्मान आपण करतोय. अनिलजी बांगर साहेबांचं शुभ सन्मान इथे आपण समीरदादा शेलार साहेबांच्या माध्यमातून करतोय. त्यानंतर अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे चेतनदादा शेलार, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने शेलार मामा 11 हा संघ पुरस्कृत होत असताना पाहायला मिळतो. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून या व्यक्तिमत्वाची ओळख आहे कला, क्रीडा, सेवा क्षेत्रामधील आणि उद्योग क्षेत्रामधील भरारीचे काम ज्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतं. चेतनदादा शेलार आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यानंतर शहर प्रमुख शिवसेना सन्माननीय रवीजी चक्रे नारायण साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. समीरदादा शेलार साहेबांचे शुभ हस्ते. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 62 धावा, 62 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. आणि यानंतर उद्योजक, समाजसेवक जयदादा कांबळे साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. भावेशने अगदी अलगटपणे हा स्ट्रोक खेळला आहे. रिव्हर्स हिट होता आणि त्यानंतर परफेक्ट हिट होता. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार. वामनजी पालवी साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. अतिथी देवोभव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा आणि ती परंपरा ही मॅनेजमेंट कमिटी जपत असताना पाहायला मिळतीये. 66 धावा, 66 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. मुकेशजी कशिवले यांनी पुरस्कृत केलेला संघ JRA क्रिकेट टीम राजनोली या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर जे मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत, भावी सरपंच अनिलजी बांगर असतील, त्यानंतर उद्योजक समाजसेवक चेतनदादा शेलार असतील, हे दोन्ही मान्यवर आपल्यापासून रजा घेतात. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणार आहोत. मात्र मैदानाच्या आतमध्ये फटका अप्रतिम आपण पाहतोय. भावेशच्या बॅटमधून हा येतोय मिड विकेटला क्लिअर करत सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार जो मात्र पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 72 72 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल 38 धावेंवरती भावेश खेळतोय. 14 चेंडूंमध्ये 7 चेंडू 30 धावेंवरती विशाल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू कधी आरवला, फुटला, ओला झाला तरी देखील नवीन चेंडू असेल या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे. 72 धावा, 72 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. अप्रतिम दर्जाची इथे आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग होतीये. नेक्स्ट मॅच खर्डी विपक्ष गोटेगरबी. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट, एका हाताने हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. अठ्ठ्याहत्तर धावा धाव फलकावरती लागल्यात. 15 चेंडूंमध्ये भावेशच्या बॅट मधून 44 धावांची विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर जर विचार केला तर फिल्डिंग चूज करण्यात आली होती कशिवली संघाच्या माध्यमातून. मात्र
सध्याच्या स्थितीला तो डिसिजन चुकीचं पाहायला मिळत आहे. अजून एक धाव, अव्वांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 79 धावा आहेत बिनबाद. 79 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजून एक, यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक तिसरा सिक्सर आणि 22 अर्धशतक कंप्लीट होतो. एकदा बॅटचा फेज ओपन करायचंय. म्हटलं जातं ना कि ना थके अभी पैर ना हिम्मत अभी आ रही है, हौसला है मैदान के अंदर कुछ कर दिखाने का, इसीलिए बीच मैदान के अंदर भावेश का सफर अभी भी जारी है. अप्रतिम कामगिरी भावेशच्या माध्यमातून. 16 चेंडू 50 धावा, 5 षटकार, 4 चौकार, एकंदरीत 312च्या स्ट्राईक रेटने त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अफलातून दर्जाची इथे बॅटिंग होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 85 आणि इथे आपण पाहतोय बॅटची लागती कडा आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. मात्र 17 चेंडूंमध्ये अर्धशतकीय कामगिरी करत असताना इथे भावेश बाद होत असताना पाहायला मिळेल. पहिला गडी बाद होईल 85 आकड्यावरती आणि आपण पाहतोय फलंदाज भावेश बॅक टू दी पवेलियन. सर याच दरम्यान प्रमोदजी काबाडे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कंप्लीट होती एक सिंगल धाव. एफर्ट तर चांगला होता मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. 3 धाव्यांच्या मदतीने 88 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ॲम्ब्युलन्स नंबर 0012 ज्या कोणाची असतील, अच्छा प्रमोदजी कांबाडी साहेबांची आहे 0012 ॲम्ब्युलन्स नंबर. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 88 धावा धावफलकावरती एकूण 90 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. खरेडी टीम कॅप्टन आणि त्या सोबतीला विनंती असेल गोटीकर पी टीमचे कॅप्टन कॉल करतील. प्रगती चषक असं कॉल आहे आणि प्रगती चषक पडलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलेला पाहायला मिळतो आपल्याला आई गावदेवी क्रिकेट संघ गोटीगर ब संघाच्या माध्यमातून. गणेश टॉस जिंकला, आपला डिसिजन क्षेत्ररक्षण करू. समोर पाहिला तुमच्याच विभागातील संघ आहे, खर्डी आहे. याआधी देखील मॅच एक दुसऱ्याच्या विरोधात मे बी खेळले असतील. मात्र टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग चूज करण्यात आली. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो तुमच्या माध्यमातून नेहमी चांगल्या प्रकारची कामगिरी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. एकंदरीत आज तोच संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे की काही बदललेत? संघ तर 2-3 प्लेयर कमीच आहेत, तरी पण जिंकण्याचा गेल्यामुळे अवेलेबल नाही आहे. प्रतीक नाही आहे, अजून 1-2 प्लेयर नाही आहेत, मनीष पण नाही आहे. हरकत नाही, मॅचसाठी शुभेच्छा असतील. मी येतोय खरेडी टीमच्या कॅप्टनकडे. दादा टॉस आपण हरलात. समोर पाहिला तर बल्लाढ्य संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये बल्लाढ्य कामगिरी तुम्हाला करावी लागेल. टॉस हरल्यावरती बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 70-80 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांमध्ये असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून ती अपेक्षा असेल? जुनेद, गोरख, अजून आहेत 2-4. एकंदरीत तुम्ही देखील खूप साऱ्या क्रीडा स्पर्धा कव्हर करता. या क्रीडा स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप भारी, म्हणजे आम्ही असं भरपूर टुर्नामेंट खेळतो, पण हा टुर्नामेंट असं वेगळं वाटतं का आम्हाला पहिल्यांदा याच्यासाठी पेनल्टी भेटते की वेगळे टी शर्ट आमचे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत म्हणून. येस, स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. प्रत्येक दिवसाचा जर विचार केला तर 7 ते 8 संघ असे होते ज्यांची ड्रेसिंग नव्हती, त्यामुळे पेनल्टी लागली होती. हे देखील डिसिप्लिनचा एक भाग आहे. हरकत नाही, मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते आहे गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर ब संघाने नाणेफेक जिंकली, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहतोय खर्डी या संघाला.
नेक्स्ट मॅच खर्डी विपक्ष गोटेगर्भ असे दोन दिग्गज बलाढ्य फौजा एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गोटेगर्भ संघाचा विचार केला तर टॉसच्या वेळेस आपण पाहिलं प्रतीक डिंगोरे अपकमिंग ऑलराऊंडर, त्यानंतर गणेश डिंगोरे दोन्ही ऑफ शापूर टेनिस बॉल क्रिकेट आज अनुपस्थित आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कशी कामगिरी होतीये ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. रोहन यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. वन ऑफ द फायनेस्ट कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. शांत संयमी ग्राउंडवरती असतात असे आमचे रोहन, ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मॅच होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट. विनीत पहिल्या षटकामध्ये येतोय, लो व फुल टॉस ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल, कंप्लीट होती एक सिंगल धाव. 89 धावेंचं टार्गेट आणि चेस करत असताना पहिला चेंडू सिंगल येते. विनीत आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी विनीतच्या माध्यमातून होती ते देखील पाहणं महत्वाचं. विनीत भगतचा जर विचार केला तो देखील त्याच्या नावाची दखल सातत्याने निर्माण करून देतोय. अजून एक चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू पाहू शकतो आपण. चॉप करण्याचा प्रयत्न तर करण्यात आला होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती तर होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतो 1 या आकड्यावरती ऑनगोईंग मॅच. इथे एक षटक, त्यामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा आल्या तर मात्र रांजणोली संघ या मॅच मध्ये फ्रंट फुटवरती नाही तर विजयाच्या समीप येईल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय. विनीत भगतच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आतिशच्या माध्यमातून हा कडक स्ट्रोक सिक्सर. सो मॅच 7 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. टीमची टोटल बिनबाद 7. स्लोवर 1 चेंडू होता. बदली काळाची गरज आहे असं आपण म्हणतो आणि इथे बदल पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस आणि त्याच सोबतीला आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. भावेश आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर विशाल, दोघांनी अप्रतिम कामगिरी केली. यानंतर आपण जयश्री कांबळे साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. मात्र इथे आपण पाहतोय एफर्ट चांगला होता. एफर्ट साठी 100 पैकी 100 मार्क देणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे एफर्ट आपण पाहिला, स्प्रिंट मारली होती, थोडासा लो कॅच होता तरी देखील एफर्ट पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की बॉडी बॅलन्स गमवलाय की काय आणि आता स्किड होईल, मात्र स्वतःला सांभाळून घेतलं. मित्रांनो, अंगाला जपून क्रिकेट खेळा विनंती असेल प्रत्येकाला. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी 80 धावांची गरज. 19 चेंडू 80 धावा हे अजूनही समीकरण. यावेळेस देखील खेचून मारलेला स्ट्रोक आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय सिक्सर. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा धावफलकावर. षटकाची समाप्ती 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी जर विचार केला तर अजूनही 18 चेंडू आणि 74 धावांची गरज. 18 चेंडू 74 हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा धावा पाहायला मिळतील बिनबाद. 15 अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. विजयासाठी अजूनही 74 धावांची गरज. 18 चेंडू 74 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगलाय. चेंडूला केलंय पिक आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाने टोकलाय दर्जेदार 6. मात्र हवी झेल आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. देवा यायचंय आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज.
जो मात्र आपण कलेक्ट करायचंय. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा. विनायक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज. अजून एक यावेळेस देखील मोठा स्ट्रोक आणि त्यानंतर देखील बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा सिक्सर. पवन आपण पण यायचंय. आपल्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज. पकडा कॅच जिंका कॅश. बॅक टू बॅक 2 सिक्सर लागले. 27 धावा आहेत. अजून एक मोठा स्ट्रोक. यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येतोय तिसरा सिक्सर. बॅक टू बॅक 3 सिक्सर येत आहेत. ते 30 धावा धावफलकावरती. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असा पवित्र आजमावला जातोय. आणि आल्यात बॅक टू बॅक 3 सिक्सर. आता चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे. मुकेशी कशिवले यांनी पुरस्कृत केलेल्या संघाला अर्थात JRA क्रिकेट टीम राजनोली या संघाला आता चर्चा करण्यास भाग पाडलेला आहे. कारण बॅक टू बॅक आले 3 षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. चला हव्या झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक आहे. मात्र डीप मध्ये वेकेंट एरिया. चेंडू निघून चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. $37. यावेळेस देखील स्ट्रोक चांगलाय. इनफिल्डला भेदलाय. ओव्हर द कव्हर. कव्हर्सला क्लिअर करत हा येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सो मच. 89 धावा चेस करत असताना 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. मी म्हटलं होतं आज सर्वच मॅचेस टफ आपल्याला पाहायला मिळतील. काटेके टक्कर असलेले सर्वच मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. आमचे समीर दादा देखील इथे उपस्थित आहेत. गोटेकर गावातील उद्योजक समाजसेवक. विनंती समीर दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. व्यासपीठावरती यायचं आहे. ज्या वेळेस शहापूर असो किंबहुना शहापूरच्या बाहेर देखील कुठलीही नामांकित स्पर्धा असो समीर दादांची तिथे उपस्थिती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. गोटेकर बी टीमचे खंदेश समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. आज काही नवीन चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक यावेळेस देखील बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आणि अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. बिनबाद 47 धावा धावफलकावरती. समीकरण 12 चेंडू आणि 42 धावांची अजूनही गरज. दोन षटकांची समाप्ती. बिनबाद 47 धावा धावफलकावरती. अजूनही 42 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. रोमर शक्तीने भरलेला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील बिग बॅटल असेल. एका बाजूला खर्डीची स्टारकास्ट, दुसऱ्या बाजूला ज्या संघाला कुठल्याही परिचयाची गरज नाहीये असा गोटेगर ब संघ आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आतिश बांडे, रोहन शेके, आदिनाथ मडके, प्रीतम जोशी, त्यानंतर जयंत डिंगोरे,
रवी डिंगोरे देखील आपल्याला पाहायला मिळतील, गणेश देखील असतील त्या संघामध्ये. कशी कामगिरी त्या सर्वांच्या माध्यमातून होती ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि बरेचसे नौके खेळाडू देखील या संघामध्ये पाहायला मिळतील. मी 2 वर्ष गोटेकर प्रीमियर लीग कव्हर करतोय आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक खेळाडू जे मात्र स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडतायत आणि त्यातील काही खेळाडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अगदी गोटेकर प्रीमियर लीगचा विचार केला तर प्रत्येक संघामध्ये 13 ते 15 खेळाडू असतात आणि प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरतो. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे जे रेग्युलर खेळतात, बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि सिरीज, ही त्यांना मिळत नाही. अर्थातच त्यांना मिळाली तरी देखील नवीन खेळाडूंना फक्त देण्याचं काम ते करतात. जे नौके खेळाडू आहेत त्यांना बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज जे मात्र गोटेकर प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन संकल्पना आहे. इथे रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल वाईडसाठी जो मात्र घेण्यात येतोय. व्हाईट बॉल पाहायला मिळेल आणि व्हाईटच्या धावेने एक टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर येतात, कॅच झाली, कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतो. लागत्या पहिला मोठा धक्का. आतिश बॅक टू दी पवेलियन. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा ज्या मात्र लागल्यात स्कोरबोर्ड वरती. 41 धाव्यांची अजूनही गरज असेल. नवीन फलंदाज गिरीश आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत चांगल्या प्रकारची धावसंख्या होत होती. 2 षटकांमध्ये 48 धावा होत्या. तिथून मात्र कमबॅकच्या आशा पल्लवित होत असताना पाहायला मिळतात. त्या विकेटने 41 धाव्यांची अजूनही गरज. 11 चेंडू 41 हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतं. नो डाऊट एट ऑल 89 धाव्यांचं टार्गेट आहे, मात्र तो टार्गेट चेस होईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग जे मात्र कंपल्सरी आहे. इथे फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी येतोय सिक्सर आणि ज्यांनी कॅच पकडली यायचे 100 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्यासाठी देखील असेल. डॉट बॉलची समाप्ती होती. प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करेल. (54) विथ द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 54 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागल्यात. वे वाजवणं थोडंसं गरजेचं राहील. या गोष्टीवरती देखील नोंद करायची. राजनोली टीम इथे मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद.
विवेकच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आणि गिरीश बॅक टू दी पवेलियन. ऍक्च्युली संघाच्या माध्यमातून चुकीचं क्रिकेट इथे खेळलं जाते, कारण ज्या फलंदाजाने 7 चेंडूंमध्ये 33 धावा बनवल्या होत्या असा विकी नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच पाहायला मिळतो. त्याला जास्त स्ट्राईकच दिली जात नाहीये. इथे फलंदाजाने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे विकी जर स्ट्रायकिंग एंडवरती असेल तो चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय, मात्र त्याला स्ट्रायकिंग एंडवरती ठेवतच नाहीयेत. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र कंप्लीट होतीये सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 56 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 56 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अजूनही जर समीकरण पाहिलं तर 7 चेंडूंमध्ये 33 धावेची गरज. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल विकी 33 वरती खेळत आहेत. 7 चेंडूंमध्ये अजूनही 33 धावेची गरज. मात्र योगेश स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतील. कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. 56 धावा धावफलकावरती. समीकरण येऊन टेपला येणारे 6 चेंडू 33 धावेंची गरज. महेंद्रजी जाधव साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या शुभ हस्ते आपण 100 रुपये देतोय. मैदानाच्या बाहेरची झेल पकडली प्रेक्षकाने त्यासाठी. भाऊ नाव काय तुझं? ऋतिक कुठे राहतो? जांभूळपाडा. जवळच राहतो ना. एकंदरीत तू आला त्यानंतर कॅच पकडली. 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळते. कसं वाटतंय? काल खपवलं तिथंच. पोरा होते ना, पोराला दिला खाऊ घेऊन. काल 300, आज 100, 400. अजून येणाऱ्या वेळेमध्ये 3-4 पकडशील ना कॅच? झाली तर पकडीन. शुभेच्छा असतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला परेश पाहायला मिळतील. 6 चेंडूंमध्ये 33 धावेची गरज. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. घोटीगर बस संघाचा विचार केला आज आपण पाहू शकतो रेग्युलर पैकी मनीष लहाने देखील नाहीये. त्यानंतर प्रतीक डिंगोरे आपल्याला अनुपस्थित पाहायला मिळेल. गणेश डिंगोरे असेल तो देखील अनुपस्थित आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. कंप्लीट होती. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आता समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू 31 धावा. 5 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर विकीला स्ट्राईक वरती ठेवलंच नाही आणि त्यामुळे तो षटक इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळाला. अन्यथा या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकली असती. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतील, मात्र बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. सिक्सर. हवा जर विचार केला तर रायटी बॅटरसाठी चांगली आहे. इथे जर हवा नसेल तर मे बी कॅच कंप्लीट होऊ शकली असती. मात्र हवेमुळे आपण पाहतोय चेंडू जास्त प्रमाणामध्ये रायटी बॅटरचा
ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये सिक्सर देखील येत असताना पाहायला मिळाला. लोवर फुल टॉस यावेळेस देखील आपण पाहतोय स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र डाऊन दी बॉल फिल्डरने एफर्ट चांगलं केलंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय हा डॉट बॉल येतोय. 25 धावांची गरज, 3-25 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक आहे, यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. षटकाराच्या मदतीने 70 धावा धावफलकावरती. फक्त औपचारिकता तरी देखील या मॅच मध्ये शिल्लक आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग झाली, अप्रतिम बॅटिंग होती विकीच्या माध्यमातून. इंडिव्हिज्युअल 47 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. विकी 11 चेंडूंमध्ये 47 धावांची कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे अर्धशतकीय कामगिरी पाहायला मिळते. बॅटचं फेज विकी ओपन करायचंय, कारण संघर्ष नेहमी तुमचं मैदानाच्या आतमध्ये जो तुम्ही करता त्यावेळेस तुमचं नाव मोठं होतं आणि इथे आपण पाहतोय संघर्ष केलं जातं, नो डाऊट एट ऑल. संघ बॅकफूट वरती आहे तरी देखील 12 चेंडूंमध्ये 53 धावांची विध्वंसक फलंदाजी, 7 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 450च्या स्ट्राईक रेटने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. विकी वन मॅन आर्मी सारखा इथे लढत असताना पाहायला मिळाला. अजून एक, यावेळेस देखील बॉल सीमारेषा पार येतोय हा सिक्सर. आणि एसे ज्यांनी कॅच घेतली आहे 100 रुपयाचा कॅश प्राइज तुझ्यासाठी देखील असेल बाबा. 82 धावा धावफलकारीवरती असून देखील सामना रांजणोली संघाने जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सहा धावांनी सामना जो मात्र रांजणोली संघ जिंकताना पाहायला मिळतो. मात्र ज्याप्रमाणे विकीने इथे फाईट दिली ना त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बिग बॅटल. खरडी विपक्ष फाईट करत असताना संघ गोटेगर बी. आज रविदादा देखील इन ऍक्शन मध्ये. आधी देखील असेल इन ऍक्शन मध्ये. कुठला गोलंदाज बॉलिंग करेल पहिलं षटक ते देखील पाहणं महत्वाचं आहे. ओमकार असेल, त्यानंतर आतिश, आदी आणि प्रीतम. एकंदरीत पाहायला गेलं तर फ्रंट लाईन हे 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आज, नो डाऊट एट ऑल. 5वा गोलंदाज अर्थातच मनीष लहाने अनुपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर प्रतीक डिंगोरे देखील अनुपस्थित पाहायला मिळेल. तो देखील अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू